भोगलवाडी या गावचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा एक आदर्श नामांकित व्यक्तिमत्व श्रीमान महादेव नाना तिरके यांचा जन्मदिन असल्यामुळे नानांना पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीचे जाऊ म्हणून त्यांचा भोगलवाडी गावकऱ्यांच्या माध्यमातून आज त्यांचे जन्मगाव असणाऱ्या भोगलवाडी नगरीमध्ये सन्मान करण्यात आला। ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा जागृत देवस्थान लक्ष्मी देवीच्या पावनभूमीत असणाऱ्या भोगलवाडी युगाचे एक महान रत्न म्हणून नानाकडे पाहिले जाते। सर्वांच्या सुखदुःखात धावून येणारे व संकटसमयी मदत करणारे नाना म्हणून सर्व परिचित आहे। राजकीय पटलावर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या शब्दाला देखील फार मोठी किंमत असल्यामुळे या धारूर तालुक्यामध्ये नाना म्हणून या नावाने परिचित आहेत। तरी नानांना त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज भोगलवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान करून त्यांना सुख समृद्धी आणि आयुष्यमान भव म्हणून शुभेच्छा देण्यात आला। नाना, आज जो आपला जन्मगावामध्ये भोगलवाडी येथे जन्मदिन साजरा होतोय त्याबद्दल काय सांगताय? मला अतिशय आनंद आहे। तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि राहील ही मी खात्री बाळगतो। नाना म्हणतात की भोगलवाडी येथील जनतेचे प्रेम माझ्या पाठीमागे सदैव आहे आणि भविष्यात देखील अशीच राहू, अशी प्रक्रिया जन्मदिनानिमित्त सन्मान होत असलेले श्रीमान महादेव नाना तिरके लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात। पत्रकार बाबूराव तिरके, लाईव्ह दिवकर, बीड।